गोष्टीचे नाव आहे उंदराची टोपी. एक होता उंदीर मामा. रस्त्याने जाताना त्याला एक फडके सापडले, पण फडके होते मळलेले. म्हणून फडके धुण्यासाठी तो धोब्याकडे गेला. धोब्याला म्हणाला, धोबी दादा, माझे फडके धुवून दे ना. धोबी दादा म्हणाला, अरे मला नाही वेळ, मी नाही धुत तुझे फडके. तेव्हा उंदीर मामा जोराने म्हणायला लागला, धोबी दादा आळसी, माझे फडके धुत नाही. धोबी दादा आळसी, माझे फडके धुत नाही. अरे थांब थांब थांब, असं काय करतोस? दे इकडे तुझे फडके, देतो मी धुवून. धोबी दादा म्हणाला. धोबी दादाने ते फडके छानपैकी धुवून दिले आणि मग आनंदाने उंदीर मामा गेला शिंपी दादाकडे. शिंपी दादाला म्हणाला, शिंपी दादा, मला या फडक्याची छानपैकी टोपी द्या बघू. टोपी तयार करा आणि त्याला छानपैकी गोंडाही लावा बरं का. शिंपी दादा होता कामात. त्याने सांगितलं, अरे मला नाही वेळ, मी नाही तुझ्या फडक्याची टोपी शिवीत. असं काय करता हो शिंपी दादा, द्या ना द्या. शिंपी दादाने त्याला नाहीच म्हटलं. मग उंदीर मामा पुन्हा गाणी गायला लागला. शिंपी दादा आळसी, टोपी शिवून देत नाही. शिंपी दादा आळसी, टोपी शिवून देत नाही. अरे थांब थांब थांब, असं काय करतोस? दे इकडे तुझे ते फडके, मी देतो शिवून तुला टोपी, पण असं ओरडू नकोस. मग शिंपी दादाने छानपैकी उंदीर मामाला टोपी शिवून दिली आणि त्याला छानपैकी गोंडाही लावला. उंदीर मामाने टोपी डोक्यात घातली आणि एक ढोलके घेतले. ते वाजवत वाजवत तो गाणे गाऊ लागला. राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, ढुम ढुम ढुमाक, ढुम ढुम ढुमाक. राजाने हे गाणे ऐकले. तो शिपायांना म्हणाला, जा रे त्या उंदराला पकडून आणा. शिपायांनी उंदराला पकडले, दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदीर मामा म्हणाला, राजा भिकारी, माझी टोपी घेतली. राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम ढुम ढुमाक, ढुम ढुम ढुमाक. हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदीर मामाने टोपी पुन्हा डोक्यात घातली व तो गाणे गाऊ लागला. राजा मला भ्याला, माझी टोपी दिली. राजा मला भ्याला, माझी टोपी दिली. ढुम ढुम ढुमाक, ढुम ढुम ढुमाक, ढुम ढुम ढुमाक, ढुम ढुम ढुमाक. हे गाणे गात गात तो राजवाड्यातून निघून गेला. तात्पर्य, शक्तीपेक्षा युक्ती